सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील विटा ढवळेश्वर रोडवरील पानसेमळा येथे रेवा नदीपात्रात एका अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला। या संदर्भात विटा पोलीस ठाण्यात शरद तुकाराम सूर्यवंशी वय वर्ष 40 राहणार सूर्यनगर विटा यांनी या संदर्भात फिर्याद दाखल केली। या फिर्यादीनंतर विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे। सदर रेवा नदी पात्रात अनोळखी पुरुष जातीचा इसमाचा मृतदेह बाहेर काढून घटनास्थळी पंचनामा केला। सदर पाण्यात बुडून या इसमाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं। विटा पोलिसांना घटनास्थळी नदीकाठास निळसर काळपट रंगाची पॅन्ट, पांढरा फुल्ल शर्ट व रबरी चप्पल मिळून आले। सदर पोलिसांनी या घडलेल्या घटनेचा पंचनामा करीत सर्व साहित्य ताब्यात घेतला। विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI कंसे यांनी आवाहन केलं की सदर वरील नदीपात्राच्या नदीकाठास मिळून आलेल्या कपड्यांचं वर्णन, या वर्णनाचं सदर इसम कोणाच्या ओळखीचा असेल अथवा कोणी नातेवाईक या व्यक्तीच्या माहितीचे असेल अथवा आपणास काही माहिती असेल तर विटा पोलिसांशी संपर्क करा असं आवाहन करण्यात आलं। हा मृतदेह दिनांक 11 जुलै 2025 रोजी मिळून आला।